प्रियांनो, आपण करूया प्रार्थना. आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थनेमध्ये जाऊया आणि बोलूया. परमेश्वर आज तू आमच्या बरोबर बोलणार आहेस. करूया आपण प्रार्थना. आपले हात उंच करूया आणि बोलूया. माझ्या मागे कबुलीची प्रार्थना देऊया. प्रभू येशू, महान असा परमेश्वर आमच्यामध्ये उपस्थित आहे. आज प्रभू, जसं मी तुझं वचन ऐकणार आहे, सेम राहणार नाही, बदलून जाणार. तुझ्या वचनाद्वारे माझी परिस्थिती बदलणार. कारण तुझ्या वचनामध्ये तू बोललास, वचन पाठवून रोगी व्यक्तीला निरोगी करणार. प्रभू येशू, तुझ्या वचनाद्वारे तू मला आशीर्वादित करत आहेस की त्या वचनासाठी धन्यवाद. वचनाच्या विरुद्ध काम करणाऱ्या दुष्ट आत्म्यांना संपवून लाव येशूच्या नावात. आमेन. आमेन. हालेलुया. आज तुम्हाला माहिती आहे, आपण बायबल मधल्या एका अशा व्यक्तीची ओळख करून घेणार आहे. तो व्यक्ती जो आहे त्याचं जे कॅरेक्टर आहे ते एवढं सुंदर कॅरेक्टर आहे त्याचं. बायबल मधल्या एका व्यक्तीविषयी आपण ऐकणार आहोत. त्या व्यक्तीचं जे कॅरेक्टर आहे ना, ते एकदम काय होतं तुम्हाला माहिती आहे, एकदम देवाला आवडणार असं कॅरेक्टर. हालेलुया. 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 तुम्हाला माहिती आहे, ज्या ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये समस्या येणारे, अडचण येणारे, दुःख येणारे, त्यावेळेस खरा तुमचा ओरिजिनल स्वभाव बाहेर येणार आहे. कोणता स्वभाव बाहेर येणार आहे? कोणता स्वभाव बाहेर येणार आहे? ज्यावेळेस सगळं आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे असला ना, त्यावेळेस तुमचा खरा स्वभाव काय येणार नाही, बाहेर नाही येणार. पण ज्यावेळेस तुमच्यावर प्रेशर आहे, तुमच्यावर काय आहे, समस्या तुमच्या जीवनामध्ये दरवाजा उघडला की एवढ्या सगळ्या समस्या एकदाच येते. सगळीकडून अडचणी आहे, सगळीकडून समस्या आहे, सगळीकडून परेशानी आहे. असं वाटत आहे की आज मी जो झोपेतून उठलोय तर परीक्षेने, समस्येने आज डायरेक्टली मलाच पकडलेलं आहे आणि मला ही समस्या काय करत नाहीये, काय करत नाहीये, मला पकडलंय ना, ती मला काय करत नाहीये, जिला मीच भेटलेलो आहे. हालेलुया. अशा परिस्थितीमध्ये खरा माणसाचं कॅरेक्टर, खरा त्याचा स्वभाव काय होत असतो, बाहेर येत असतो. हालेलुया. 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 किती जण मान्य करता बरं या गोष्टीला, की ज्यावेळेस समस्या आहे, ज्यावेळेस अडचणी आहे, ज्यावेळेस सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध होते, कशा होते, ज्यावेळेस सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होते ना, त्यावेळेस एकदम आनंद राहतो सगळीकडे. मग कोणाला म्हणायची पण गरज नाही पडत. काय करा, काय करा, सगळे काय करत असता, पैसा येते, आनंद. घरामध्ये सगळीकडे एन्जॉय चालू आहे, आनंद आहे. सगळ्यांचं व्यवस्थित चालू आहे, आजार बिजार काहीच नाही, एकदम निरोगी सगळे. मग काय, पण ज्या वेळेस समस्या यायला सुरुवात होती, ज्या वेळेस अडचणी यायला सुरुवात येते, ज्या वेळेस रोग यायला सुरुवात होती, त्यावेळेस असं वाटतं की देवाने सगळ्याला सोडलंय आणि कोणाला पकडलंय. हालेलुया. 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 आणि त्यावेळेस काय करायला लागतो आपण, तुम्हाला माहितीये, देवाच्या विरुद्ध काय करायला लागतो, काय करायला लागतो, काय करायला लागतो, काय करायला लागतो. हालेलुया. काय करायला लागतो, ज्यावेळेस आपल्या मनाच्या विरुद्ध व्हायला लागतं, ज्यावेळेस आपल्यावर अडचणी यायला लागत्या, ज्यावेळेस आपल्यावर संकट यायला लागते, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये दुःख यायला लागतं, त्यावेळेस आपला ओरिजिनल स्वभाव काय व्हायला लागतो, बाहेर यायला लागतो. त्यावेळेस खरी परिस्थिती होती की मी आता काय करणार नाही, काय करणार नाही, काय एवढी प्रार्थना करून पण देव काय करणार नाही माझं. हालेलुया. 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 असं तो तीन टाइम प्रार्थना चालू आहे. असं ज्यावेळेस सगळं आनंदी आहे का, किती टाइम प्रार्थना चालू आहे, असं ज्यावेळेस चालू आहे व्यवस्थित, त्यावेळेस दिवसभर काय वाचणं चालू आहे, वचन. पण ज्यावेळेस संकट आले, ज्यावेळेस समस्या आल्या, ज्यावेळेस प्रॉब्लेम आले, त्यावेळेस मात्र आपला ओरिजिनल स्वभाव काय व्हायला लागतो, काय करायला लागतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपण बायबल मधून एका अशा कॅरेक्टर बद्दल शिकणार आहोत. आणि फक्त समस्येमध्येच ओरिजिनल स्वभाव बाहेर येत नाही, ज्यावेळेस लोभ सुद्धा आपल्या समोर येतो. काय येतो,
ज्यावेळेस मोह सुद्धा आपल्या काय येतो, समोर येतो, ज्यावेळेस आपल्या समोर अशा काही गोष्टी येतात, त्यावेळेस सुद्धा आपण आपल्या शरीराला, आपल्या स्वभावाला काय करू शकत नाही, कंट्रोल करू शकत. काय करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. ज्या वेळेस आपल्या समोर मोह आलेला आहे, काय आलेला आहे, वासना आपल्या ऍक्च्युअल मध्ये त्यास कळायला लागतात की आपण आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या गोष्टींवर किती सेल्फ कंट्रोल करत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती जणांची इच्छा आहे वचन समजून घेण्याची. हालेलुया. सगळ्या जणांची इच्छा आहे. यावेळेस काढूया आपण उत्पत्ती याचा 39वा अध्याय. उत्पत्ती याचा 39वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून आपण यावेळेस वाचणार आहोत. एक एक वचन वाचणार आहोत. सगळेजण लक्ष देतील. आज जर तुम्ही वचन समजून घेणार आहे तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती येऊ द्या, कशा अडचणी येऊ द्या, कसे दुःख येऊ द्या, तुम्ही ज्या गुड कॅरेक्टर मध्ये, ओरिजिनल ज्या स्वभावामध्ये, त्या स्वभावामध्ये तुम्ही काय राहणार आहे, स्थिर राहणार आहे. काय राहणार आहे, काय राहणार आहे. बोला बाजूच्याला, तू किती समस्या येऊ द्या, किती अडचणी येऊ द्या, या अडचणीमध्ये स्थिर राहणार. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. उत्पत्ती याचा 39वा अध्याय 39 आणि त्याचं पहिल्या वचनापासून वाचूया. सापडला असेल तर वाचतील यावेळेस. उत्पत्ती 39 त्याचं पहिलं. इकडे योसेफास मिस्रात नेले तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्यास तेथे नेले होते, त्याचपासून त्यास पोटिफर नावाच्या एका मिस्राने विकत घेतले. तो फारोचा एक अंमलदार असून गाढ्याचा सरदार होता. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. सगळेजण पूर्णपणे लक्ष इकडे देतील. इकडे तिकडे कुठंच बघणार नाही, इकडे तिकडे कुठंच लक्ष देणार नाही. सगळेजण कुठं लक्ष देतील, इकडे लक्ष देतील. हालेलुया, हालेलुया. जो योसेफ नावाचा व्यक्ती, काय नावाचा, काय नावाचा, योसेफ नावाच्या व्यक्तीचं कॅरेक्टर लक्षात ठेवा. काय नाव त्याचं, काय नाव आहे, काय नाव आहे. झोपेतून जरी उठवलं तरी लक्षात आलं पाहिजे काय नावाचं कॅरेक्टर होतं. योसेफ नावाचं एवढं गुड कॅरेक्टर होतं, एवढा असा चांगला व्यक्ती होता ज्याचं नाव काय आहे, योसेफ आहे. काय नाव त्याचं, योसेफ नाव लक्षात ठेवा. तुम्हाला माहितीये हा जो व्यक्ती आहे याला, तुम्हाला माहितीये याच्या भावांनी काय केलं होतं, विकून टाकलं होतं. काय केलं होतं, मागच्या रविवारीच आपण बघितलं होतं. योसेफाला तो एक स्वप्नदर्शी होता, स्वप्न सांगणारा होता. त्याने असं स्वप्न सांगितलं की माझे जे वडील आहेत, माझे जे भाऊ आहे, माझी जी आई आहे, हे सगळे मला काय करत आहे, नमन करत आहे. काय करत आहे. आणि त्याच्या भावाच्या मनामध्ये त्यांच्याविषयी खूप जास्त काय होता, ईर्ष्या होती, राग होता. म्हणून त्यांनी काय केलं, योसेफाला मिस्री लोकांच्या हातामध्ये काय केलं, कोणत्या लोकांच्या हातामध्ये. हालेलुया. आणि तो योसेफ जो आहे मिस्री लोकांच्या हातामध्ये गेला, तर तो तुम्हाला माहिती कोणाच्या घरी गेला, पोटिफर नावाच्या व्यक्तीच्या घरी. कोणाच्या घरी, कोणाच्या. आणि जो पोटिफर नावाच्या व्यक्तीच्या घरी गेला, तो पोटिफर नावाचा व्यक्ती फरो राजाचा जो सरदार आहे, अंमलदार आहे, त्याच्या घरी एका मोठ्या हुद्द्यावर होता. हालेलुया. त्याचं नाव काय, पोटिफर. काय नाव आहे, काय नाव आहे, पोटिफर. आणि योसेफ, लक्षात ठेवा, योसेफाला विकलं आणि कोणाच्या घरी गेला, तो पोटिफराच्या. कोणाच्या घरी गेला, हालेलुया, कोणाच्या घरी गेला. आता पुढे वचन वाचू, दुसरं वाच. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. हालेलुया. परमेश्वर योसेफा बरोबर होता. कोणाबरोबर होता, कोणाबरोबर होता. आज तुम्ही या चर्च मध्ये आलात, तुम्ही या जागेमध्ये आलात, त्याची आराधना केली, त्याची स्तुती केली, या गोष्टीसाठी की परमेश्वर कोणाबरोबर असला पाहिजे, आपल्या बरोबर. कोणाबरोबर असला पाहिजे, नेहमी लक्ष ठेवा. परमेश्वराचं आणि तुमचं जे नातं आहे ना, ते एकदम कसं असलं पाहिजे, निष्ठ असलं पाहिजे. तुमच्या बरोबर कोणी असो या नसो, तुमचे नातेवाईक तुमच्या बरोबर असू द्या, तुमच्या घरातले लोक तुमच्या बरोबर असू द्या, पूर्ण जग तुमच्या बरोबर असू द्या, पण जर परमेश्वर तुमच्या बरोबर नाहीये ना, तर काही एक कामाचं नाही.
हालेलुया. हालेलुया. कारण यश देण्याचं काम कोणाच्या हातामध्ये तुम्हाला माहितीये? परमेश्वराचे. कोणाच्या हातामध्ये? परमेश्वराचे. जे लोक विचार करत आहे ना, मी खूप स्ट्रगल करन, मी खूप जास्त काम करन, मी खूप जास्त मेहनत करन, मी खूप जास्त स्ट्रगल करन, मी खूप जास्त गोष्टी करन, पण जर तुम्ही त्या गोष्टी करत आहे, स्ट्रगल करत आहे, पण तुमच्या बरोबर कोण नाहीये? परमेश्वर. कोण नाहीये? परमेश्वर. तर तुमच्या जीवनामध्ये यश मिळवायला तुम्हाला खूप जास्त काय लागेल? टाइम लागेल. काय लागेल? पण जर परमेश्वर तुमच्या काय बरोबर आहे. परमेश्वर कोणाबरोबर आहे? बरोबर आम्हाला. बोला, परमेश्वर परमेश्वर माझ्या बरोबर आहे. माझ्याबरोबर. परमेश्वर माझ्या बरोबर आहे. जर परमेश्वर आपल्या पक्षाचा आहे तर कोणी आपल्या विरुद्ध काय करू शकत नाही? उभा राहू शकत नाही. कोणी आपल्या विरुद्ध काय करू शकत नाही? फक्त कोण आपल्या बरोबर असला पाहिजे? परमेश्वर. कोण असला पाहिजे? परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. तर इथे काय सांगितलंय? परमेश्वर योसेफा बरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. कसा पुरुष झाला? कसा पुरुष झाला? जर तुम्हाला यश पाहिजे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आशीर्वाद पाहिजे, प्रत्येक काम तुमचं सक्सेस झालं पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या सोबत कोण असणं गरजेचं आहे? कोण असणं गरजेचं आहे? परमेश्वर. परमेश्वर नाहीये ना, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त स्ट्रगल मध्ये, परेशानीमध्ये काय करणार आहे? जीवन घालवणार आहे. हालेलुया. याला याच्या भावांनी काय केलं? विकून टाकलं. भावाने काय केलं? तरी सुद्धा तो निराश किंवा हताश झाला का? तरी तो एकदम असा त्याच्या भावाबद्दल त्याच्या मनामध्ये खूप जास्त राग निर्माण झाला का? तो एकदम काय होता? स्थिर होता. काय होता? काय होता? तुमची खरी ओळख कधी तुम्हाला माहिती? ज्यावेळेस तुम्ही संकटामध्ये ना, सगळे लोक तुमच्या अगेन्स्ट आहे ना, सगळे लोक तुम्हाला त्रास देते ना, सगळे लोक तुमच्या विरुद्ध आहे ना, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय तुम्ही आणि याच्या मागचं कारण काय तुम्हाला माहितीये? तुमच्या बरोबर कोण आहे? कोण आहे? एका व्यक्तीची आयडेंटिटी कशावरून कळते तुम्हाला माहितीये? तो किती समस्या असू द्या, त्याला माहितीये परमेश्वर माझ्या बरोबर आहे, ही समस्या मला काहीच करू शकत नाही. हालेलुया. परमेश्वर माझ्या बरोबर आहे, आजार मला काही करू शकत नाही. परमेश्वर माझ्या बरोबर आहे, गरिबी मला काही करू शकत नाही. परमेश्वर माझ्या बरोबर आहे, समस्या मला काही करू शकत नाही. कारण माझ्या बरोबर कोण आहे? परमेश्वरचं वचन काय सांगतं? मृत्यूच्या याच्या दरीतूनही तू जात असला तरी कुठल्या अरिष्टाला काय करू नको. माझी आकडी व माझी काठी तुला काय करत? हालेलुया. 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 परमेश्वरची आकडी आणि परमेश्वरची काठी म्हणजे परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि त्याचं वचन आपल्या मुखामध्ये आहे. म्हणून तुम्ही मृत्यूच्या याच्या दरीतूनही जात असले तरी ते तुम्हाला काहीच करू शकतात. हालेलुया. पुढे परत वाचूया आपण. परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्याच परमेश्वर यश देतो असे त्यांच्या धन्याला दिसून आले. जो पण काही तो काय करायचा? हाती घ्यायचा. काय करायचा? त्या प्रत्येक कामामध्ये परमेश्वर त्याला काय करायचा? यश द्यायचं. काय द्यायचा? काय द्यायचा? कशामुळे यश द्यायचं तुम्हाला माहितीये? कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता आणि तो ज्या कामामध्ये हात घालेल परमेश्वर त्याला काय करून देत होता? यश प्राप्त करून देत होता. हालेलुया. यश प्राप्त करण्याचं सगळ्यात मोठी चावी म्हणजे काय तुम्हाला माहितीये? परमेश्वर आपल्या बरोबर असणं. परमेश्वर काय आपल्या आणि परमेश्वर आपल्या बरोबर आहे याची आयडेंटिटी काय तुम्हाला माहितीये? आपण यहोशुवा याचा पहिला अध्याय 8 वचन पाहूया. यहोशुवा याचा फर्स्ट आणि 8 आपण पहिला आणि 8 अध्याय. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाठ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. हालेलुया. हालेलुया. काय सांगितलंय? नियमशास्त्राचा हा ग्रंथ. कोणत्या शास्त्राचा? कोणत्या शास्त्राचा? नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. कुठं असू दे? आपल्या मुखामध्ये काय असलं पाहिजे? काय असलं पाहिजे? नियमशास्त्राचा ग्रंथ म्हणजे बायबल मधलं जे वचन आहे ना, हे कुठं असलं पाहिजे? आपल्या मुखामध्ये. नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे.
त्यात जे काही लिहिले आहे ते तू काय कर, काळजीपूर्वक पाळ. कसं पाळ? कसं पाळ? जे काही त्यात लिहिलं आहे ते काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे काय कर, त्याचे रात्रंदिवस काय करायचंय? रात्री सुद्धा आणि दिवसा सुद्धा काय करायचंय? फक्त दिवसा सांगितलंय का? फक्त दिवसा सांगितलंय का? तुम्हाला रात्री सुद्धा आणि दिवसा सुद्धा परमेश्वराच्या वचनावर काय करायचंय? काय करायचंय? रात्री आणि दिवस त्याचे मनन कर. म्हणजे तुझा मार्ग काय होईल? तुझा मार्ग काय होईल? तुझा मार्ग काय होईल? किती जणांना सुख पाहिजे? किती जणांना सुख पाहिजे? सगळ्या जणांना सुख पाहिजे ना. मग सुख जर पाहिजे तर सुख मिळवण्याची चावी काय तुम्हाला माहिती आहे? परमेश्वराचं त्याच्यावर रात्रंदिवस काय करायचंय? मनन. त्याच्यावर काय करायचंय? कधी करायचंय? रात्र आणि तुम्ही वचन वाचताय आणि तुम्ही डोळे बंद करून पडलेले त्याच्यावर काय करत आहे? मनन करत आहे. काय करत आहे? रात्रंदिवस त्याच्यावर तुम्ही काय करत आहे? मनन करत आहे. आणि पुढे काय सांगितलंय? मनन कर म्हणजे तुझा मार्ग काय होईल? तुझा मार्ग काय होईल? सुख जर पाहिजे तर सुख कशामध्ये? परमेश्वराच्या. आणि पुढे सांगितलंय, काय सांगितलंय? तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला काय प्राप्त होईल? काय प्राप्ती होईल? काय प्राप्ती होईल? काय प्राप्ती होईल? आज किती लोकांच्या जीवनामध्ये यश नाहीये. किती जणांना असं वाटतंय की मी कामामध्ये हात घालतो आणि ते काम काय होत नाही? पूर्ण होत नाही. काय होत नाही? जर पूर्ण होत नाही तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे आणि तो पर्याय म्हणजे काय? वचनावर दिवस रात्र काय करा? मनन. काय करा? दिवस रात्र काय करा? वचन वाचायचं आणि त्या वचनावर काय करायचं? मनन करायचं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मोठ्याने म्हणतील हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बाजूच्याला हलवान काय आणत झोपू नको. काय म्हणायचं? काय म्हणायचं? काय म्हणायचं? बाजूच्याला हलवा. हॅलो बाजूच्याला काय म्हणतात? झोपायचं. काय करायचं नाही? काय करायचं नाही? काय करायचं नाही? आपले कान उघडे ठेवायचे. काय उघडे ठेवायचे? आपले कान काय करायचे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण ज्या वेळेस वचन आपल्यामध्ये जाणार नाही तोपर्यंत आपण फळ देणारे लोक बनणार नाही. हालेलुया. म्हणून वचन जाऊ नये म्हणून काय करत असतो आपल्याला? हालेलुया. म्हणून झोपेला काय आणायचं? येशूच्या नावामध्ये निघून जा. हालेलुया. काय सांगितलंय? परमेश्वर त्याच बरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धनाला दिसून आले. योसेफावर त्याची कृपा दृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले. हालेलुया. कोणाच्या घरी गेला होता तू? कोणाच्या घरी गेला होता? कोणाच्या घरी? पोटीफराच्या घरी योसेफ गेला आणि योसेफाची त्याच्यावर काय झाली? कृपा दृष्टी झाली. काय झाली? काय झाली त्याच्यावर? अशी कृपा दृष्टी झाली. तुम्हाला माहिती आहे का? जो योसेफ आहे त्याच्या बरोबर परमेश्वर होता. परमेश्वर त्याला प्रत्येक कामामध्ये काय देत होता? यश देत होता. काय देत होता? हालेलुया. काय देत होता त्याला? प्रत्येक कामामध्ये त्याला यश देत होता. आणि यश देत असल्यामुळे योसेफाची त्याच्यावर काय होती? काय होती त्याच्यावर? काय होती? काय होती? परमेश्वराने आपल्यावर काय केली? आणि म्हणून आपलं काय झालंय? काय झालंय? जर आपल्यावर कृपा नसती केली तर आपलं तारण झालं असतं. आपण अजूनही कुठं असतो? त्याच पापामध्ये. हालेलुया. इथपर्यंत सगळ्याला समजलंय कोण आहे? योसेफ. आणि योसेफाच्या घरी कोणाच्या घरी गेलाय तो? पोटीफर. आणि देव त्याच्या काय बरोबर? देव त्याच्या काय? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता तुम्हाला माहितीये जो सगळा कारभार आहे आता काय त्याच्या? सगळा कारभार त्याच्या काय हातामध्ये. सगळा कारभार कोणाच्या हातामध्ये? योसेफाच्या. कोणाच्या हातामध्ये? कोणाच्या हातामध्ये? कारण की योसेफ जो आहे ना त्याच्यावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. त्या कृपा दृष्टीमुळे परमेश्वर त्याच्या बरोबर होता. म्हणून जो घरधनी आहे ज्याचं नाव पोटीफर आहे त्याने सगळं काही
सगळंही कोणाच्या हातामध्ये दिलं होतं? योसेफाच्या. कोणाच्या हातामध्ये दिलं होतं? आता एक तुम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट, एक शॉकिंग गोष्ट सांगतो. हा जो पोटिफर आहे, हा जो कोण आहे? कोण आहे हा? तो पोटिफर नावाचा जो व्यक्ती होता ना, तो तुम्हाला माहिती आहे कोण आहे तो? पोटिफर नावाचा व्यक्ती जो फारो राजाचा एक चांगला काय होता? अधिकारी होता. काय होता? काय होता? तो तुम्हाला माहिती कोण होता? तो एक षंड होता. कोण होता तो? एक कोण होता? षंड होता. आणि तुम्हाला माहिती आहे, आज तुम्ही याच्या लोकांना बघता रस्त्यावर काय करताना? पैसे मागता. काय मागताना? पण या लोकांसाठी परमेश्वराची खूप महान योजना आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या लोकांना जुन्या काळामध्ये राजा लोकांच्या हाताच्या खाली ते एका चांगल्या हुद्द्यावर ते लोक काय करायचे? राहायचे. राजाचे जे राणी असायच्या, जे दासी असायच्या, त्यांच्या सगळ्यांवर ते काय असायचे? मोठ्या पोस्टवर राहायचे. सगळ्या गोष्टींची ते काय करायचे? देखरेख करणारे होते. हालेलुया, हालेलुया. जो पोटिफर नावाचा व्यक्ती होता, तो काय होता? तुम्हाला माहिती, षंड होता. आणि त्याच्या हातामध्ये फारो राजाच्या सगळ्या गोष्टी कोणाच्या हातामध्ये होत्या? पोटिफराच्या. हालेलुया. आणि त्या पोटिफराच्या घरामध्ये तुम्हाला माहितीये कोण होतं? योसेफ नावाचा व्यक्ती. कोणत्या नावाचा व्यक्ती? आणि जो योसेफ होता ना, तो त्याच्या घरामध्ये एकदम घर धण्यासारखा होता. सगळं कोणाच्या हातामध्ये होतं? योसेफाच्या. पोटिफरला काहीच लक्ष द्यायची गरज नव्हती. सगळं कोणाच्या हातामध्ये होतं? योसेफाच्या. फक्त खाण्या इतकं फक्त कोणाच्या हातामध्ये असेल? त्या पोटिफरच्या. पण बाकी सगळा हिशोब, सगळ्या गोष्टी, सगळा कारभार कोणाच्या हातामध्ये होता? कोणाच्या हातामध्ये होता? कारण परमेश्वर त्याच्या काय होता? परमेश्वर त्याच्या बरोबर होता. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्हाला माहितीये ही गोष्ट झाली. आणि पुढे आपण बघतो, आपण यास वाचूया 6वं वचन. होते म्हणून तो अन्न खाई, त्या पलीकडे आपले काय आहे याचे त्याला भान नसे. योसेफ हा पानदेसूत व देखणा होता. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आता लक्ष द्या, इथून पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हालेलुया. किती जण लक्ष देते? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जो योसेफ होता हा बांधेसूत व देखणा होता. कसा होता? कसा होता? दिसायला एकदम हँडसम व्यक्ती होता, ज्याचं नाव काय आहे? योसेफ. कारण योसेफाची जी आई होती, जिचं नाव राहेल होतं, ती राहेल सुद्धा दिसायला एवढी सुंदर होती, जी तुम्हाला माहितीये याकोबाची काय होती? पत्नी होती. आणि त्याच राहेलचा हा मुलगा होता, ज्याचं नाव काय होतं? योसेफ. काय नव्हतं? आज जेवढे मुलं स्वतःला दिसण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी जेवढे सगळे प्रोडक्ट यूज करत असतील ना, ते सगळे प्रोडक्ट त्याच्या समोर फेल होते. एवढा दिसायला तो काय होता? कोण होता? दिसायला काय होता? एकदम. इथं काय सांगितलंय? बांधेसूत म्हणजे एकदम व्यवस्थित त्याचं शरीराचं स्ट्रक्चर. आणि एकदम दिसायला काय होता? देखणा होता. म्हणजे काय होता? एकदम हँडसम होता. त्याच्याकडे जर बघितलं ना, कोणी पण त्याच्याकडे आकर्षण होईल. कोणी पण त्याच्याकडे काय होईल? आकर्षित होईल. असा देवदूतासारखा दिसायला होता. कसा होता तो? कोणासारखा दिसायला होता? कोणासारखा दिसायला होता? एवढा दिसायला चांगला होता. मी ज्या बुक मध्ये वाचलंय त्याच्यात असं सुद्धा वाचलं होतं, 40 स्त्रिया जे त्याच्या घरी आल्या होत्या, त्या 40 स्त्रिया ज्यावेळेस त्यांच्या घरी आल्या होत्या राणीकडे, पोटिफराच्या बायकोकडे, त्यावेळेस तो त्या घराचा कारभार बघत होता. त्या 40 स्त्रिया बघून त्याच्याकडे आकर्षित झाल्या होत्या आणि विचार करत होता, हा एवढा दिसायला कसं काय सुंदर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कोण दिसायला सुंदर होता? कोण दिसायला सुंदर होता? कोणते फेअर अँड लवलीची क्रीम लावायची गरज नव्हती, एवढा दिसायला सुंदर होता. हालेलुया. पण त्याची सुंदरता जी त्याच्या बाह्य स्वरूपामध्ये एवढी नव्हती, जेवढी त्याच्या कॅरेक्टर मध्ये होती. हालेलुया.
हालेलुया. एका व्यक्तीचं कॅरेक्टर सुंदर असणं खूप काय हालेलुया. त्याच्या कॅरेक्टर वरून ओळखलं जातं तो व्यक्ती कसा आहे. हालेलुया. हालेलुया. कारण तुम्ही बघत असतात ज्यावेळेस एखादा लबाड बोलणारा व्यक्ती तुम्ही नेहमी त्याच्याकडे जाते तो काय करत आहे लबाड बोलत आहे. काय करत आहे तुम्हाला लगेच त्याचं लक्ष देतं. त्याची ओळख तुम्ही कशावरून करता त्याच्या कॅरेक्टर वरून करता. कशावरून करता की हा व्यक्ती काय आहे लबाड आहे म्हणजे याचं कॅरेक्टर काय आहे. हालेलुया. त्याला असं नाही म्हणत अरे तो व्यक्ती बोलताना काय विचार करता अरे तो लबाड नाही का तो नेहमी काय करत असतो. हालेलुया. म्हणजे तुमच्या कॅरेक्टर वरून तुमच्या स्वभावावरून तुमची काय होती ओळख होती. हालेलुया. एवढा योसेफ सुंदर होता दिसायला कोणी पण बघितलं त्याच्याकडे तर आकर्षित होईल मोहित होईल पण त्याचं कॅरेक्टर एकदम काय होतं गुड होतं. हालेलुया. आज सध्याची परिस्थिती अशी आहे मुलं असतील माफ करा मुलं बघितलं असतील ना स्वतःला सुंदर दिसण्यासाठी अनेक गोष्टी करतात. हालेलुया. स्वतःला काय करण्यासाठी आणि सुंदर तर दिसण्यासाठी कशासाठी असतं तुम्हाला माहितीये लोकांना काय करण्यासाठी मुलांना आकर्षक करायचंय कोणाला मुलींना आणि मुलींना सुंदर दिसायचं कशासाठी कोणाला आकर्षण करायचंय आणि ऑलरेडी हा काय आहे ऑलरेडी काय त्याच्या समोर अशी परीक्षा आली होती. हालेलुया. त्याच्या समोर एक काय होती एक परीक्षा आली होती. दिसायला सुंदर आहे आकर्षक आहे आणि त्याच्या समोर एक अशी परीक्षा आली होती जी पोटीपाराची बायको आहे. जी कोण आहे पोटीपाराची बायको. ती त्याच्याकडे आकर्षित व्हायची आणि ती त्याला काय म्हणायची तू माझ्या बरोबर काय कर व्यभिचार माझ्या बरोबर काय कर. हालेलुया. हालेलुया. पोटीपाराची बायको नेहमी त्याच्याकडे बघायची नेहमी त्याच्याकडे काय करायची आणि ती नेहमी त्याच्याकडे आकर्षल्या जायची आणि ती असा विचार करायची याने माझ्या सोबत काय करावं व्यभिचार करावं. हालेलुया. हालेलुया. बघा त्या काळाचा योसेफ आणि या काळाचे योसेफ. हालेलुया. हालेलुया. त्या काळाचे योसेफ आणि आता सध्याचे योसेफ काय कंपॅरिझन आहे समजून घेणं खूप काय आहे. त्या काळाचा योसेफ जो आहे त्याच्याकडे स्वतःवरून समोरून अपॉर्च्युनिटी येते कशाची मोहामध्ये पाडून त्याला व्यभिचारामध्ये पाडण्याची आणि ऑलरेडी तो तसा दिसायला सुंदर होता म्हणून त्याच्याकडे आकर्षले जात होते पण त्याच्या बरोबर परमेश्वर होता म्हणून तो त्या व्यभिचाराच्या पापामध्ये ओढला जात नव्हता. आणि आजचे योसेफ आहेत ते काय करत आहे व्यभिचारामध्ये स्वतः पडण्यासाठी तयार आहे. स्वतः पडण्यासाठी काय म्हणून एकदम काय करतील सगळे ब्युटिशियनचे सगळे प्रोडक्ट जेवढे लेडीजचे सोडून जास्त कोणाचे जेंट्स. हालेलुया. आणि लेडीज पण काही कमी नाही आहेत त्या सुद्धा काय करत आहे स्वतः काय लावणं चालू आहे प्रोडक्ट लावणं चालू आहे. कशासाठी मी काय दिसली पाहिजे हालेलुया. सुंदरता आपल्या शरीराची नाही आपल्या कॅरेक्टरची. हालेलुया. 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 जो योसेफ आहे तो त्या पापामध्ये पडू नये म्हणून तो तिथून काय करण्याचा प्रयत्न करत होता पळ काढण्याचा प्रयत्न करत होता. काय करण्याचा प्रयत्न करत होता हालेलुया. काय करण्याचा प्रयत्न करत होता. आणि आजची परिस्थिती काय त्या गोष्टीमध्ये अडकावं म्हणून लोक काय करत आहे त्याच्याकडे आकर्षित जातात. हालेलुया. मग मी काय म्हटलं कॅरेक्टर खूप महत्वाचं. काय महत्वाचं आहे तुमचा खरा स्वभाव कधी बाहेर येणार आहे ज्या वेळेस तुमच्यावर काय येणार आहे प्रेशर येणार. काय येणार आहे एक तर समस्या येतील नाही तर एक तर मोह समोर. हालेलुया. काय येईल एक तर समस्या येतील त्यावेळेस तुमचा रिअल वाला स्वभाव बाहेर येईल किंवा मग ज्यावेळेस तुमच्या समोर काय येईल मोह येईल त्यावेळेस तुमचा खरा स्वभाव काय येणार आहे. हालेलुया.
लोक काय विचार करतात? आता सध्याचे लोक काय विचार करणार? देवा लास्ट एकदाच पाप करण, इथून पुढे काय करणार नाही, इथून पुढे बिलकुल काय करणार नाही, लागला तो उद्या पश्चाताप करण. पण आज जर माझ्या समोर ही अपॉर्च्युनिटी आली ना, तर मी हिच्यापासून काय करू शकणार नाही, पळू शकणार. हालेलुया. कोणते योसेफ म्हणतील? काय म्हणतील? मी एवढा दिसायला हँडसम आहे, मी दिसायला एवढं काय आहे, मी बिलकुल या गोष्टीपासून काय नाही पळणार. ते त्याच्यामध्ये काय करतील? अडकतील. हालेलुया. ते पण अडकतील, दुसऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न करतील. बायबल मध्ये काय सांगितलंय? आपण कोणत्याही गोष्टीचे अडवण्याचे काय झालं नाही पाहिजे, काय नाही झालं पाहिजे. हालेलुया. काय नाही झालं पाहिजे. जर तुम्ही कोणाच्या अडवणुकीचे खडक बांधताय तर त्याला काय सांगितलं बायबल मध्ये? जात्याची काय मानव त्याच्या गळ्याला आणि कुठं टाकावा? हालेलुया. 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 जे स्वतःला समजत आहे मी दिसायला खूप हँडसम आहे, मी दिसायला खूप चांगलं आहे, भरपूर पोरी माझ्याकडे आकर्षल्या जातील, खूप लोक माझ्याकडे काय होतील, आकर्षल्या जातील. परमेश्वर बोलत तुम्ही कुठल्याही अडखळण्याचे काय बनले नाही पाहिजे, खडक बनले नाही पाहिजे. हालेलुया. हालेलुया. हा जो योसेफ होता, याच्या समोर मोह होता, याच्या समोर सगळ्या गोष्टी होत्या. ती जी पोटीपाराची बायको आहे ती नेहमी त्याच्याकडे बघायची आणि त्याला काय करण्याचा प्रयत्न करायची, अडकवण्याचा प्रयत्न करायचा. हालेलुया. हालेलुया. म्हणजे काय केलं आपण बघूया. आपण वाचूया पुढे 7 वचन वाचूया. यानंतर असे झाले की योसेफाच्या राण्याची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्याच म्हणाली, मजपाशी नेली. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले. पुढं या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाही आणि तुम्ही त्याची पत्नी केवळ म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? काय म्हणला तो? की माझ्या घराच्या जो धनी आहे त्याच्यापासून कुठलीच गोष्ट काही नाहीये, लांब नाहीये. सगळ्या गोष्टी त्याने मला विश्वास करून काय केलेल्या आहे, माझ्या काय दिलेलं आहे, हातात दिलेलं आहे. आणि मी अशा प्रकारचं पाप काय करू शकत नाहीये, करू शकत नाही. त्याने इथं जे सगळ्यात मोठं वचन काय वापरलं, इथं काय म्हणलंय, मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू. काय म्हणला तो? मी देवाच्या विरुद्ध, मी देवाच्या विरुद्ध काय म्हणजे त्याला कोणाची काळजी होती? सगळ्यात दुनियाच्या नजरेत पडले तरी चालतील, पण तुम्ही कोणाच्या नजरेत नाही पडले पाहिजे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर त्याच्या बरोबर आहे म्हणून तो परमेश्वराच्या गोष्टीला किती जपून काय करत आहे, चालत आहे. हालेलुया. हालेलुया. सगळे जरी नाराज झाले तरी चालतील, पण कोण नाराज नाही झाला पाहिजे. हालेलुया. आपल्या जीवनाचा उद्देश जर हा असला ना, सगळी दुनिया माझ्यापासून नाराज झाली तरी चालेल, पण कोण नाराज नाही झाला पाहिजे. मी त्याच्या आज्ञा पाळण्यासाठी मी नेहमी काय करत राहणार आहे, झटत राहणार आहे. हालेलुया. की तो त्याच्या त्याच्या त्या पत्नीला सांगत आहे की जो माझा धनी आहे तो माझ्यावर काय करत आहे, एवढा विश्वास करत आहे की त्याच्यापासून कुठलीच गोष्ट त्यांनी माझ्यापासून काय ठेवलेली नाही, लांब ठेवलेली नाही. पुढे काय सांगितलं 10 वचन वाचूया. तरी ती रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी ने जावयास किंवा तिच्याजवळ असावयास तो तिचे ऐकेना. काय सांगितलंय? तरी ती रोज योसेफाशी बोलत असताही, दररोज ती काय करत होती, योसेफासोबत काय करत होती. पाप नेहमी लक्षात ठेवा, पाप तुम्हाला एकदाच त्या गोष्टीमध्ये नाही टाकणार आहे. कधी नाही टाकणार आहे, ते रोज थोडं तुमच्या जवळ येत जाईल आणि ते तुम्हाला काय करण्याचा प्रयत्न करेल, ओढण्याचा. ज्यावेळेस हवा होती ना, ती त्या फळाजवळ जायची आणि त्या फळाला काय करायची, बघायची. म्हणून तिच्या मनामध्ये त्या फळाविषयी काय निर्माण झाली होती, मोह निर्माण झाला, जिज्ञासा निर्माण झाली. ते फळ कशाविषयी, खाण्याविषयी, काय करण्याविषयी. जे पाप आहे ना, पाप डायरेक्टली कधीच अटॅक करत नाही किंवा पाप डायरेक्टली नाही घडत. ते कसं अटॅक करतं तुम्हाला माहिती आहे, ते नेहमी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन येणार, नेहमी तुम्हाला त्या ठिकाणी काय करणार आहे. हालेलुया. हालेलुया. दारू पिणारा व्यक्ती डायरेक्ट दारू प्यायला नाही जात, तो अगोदर त्याच्या
संगतीच्या त्या लोकांबरोबर काय करत असतो? हालेलुया. काय करत असतो? संगतीमध्ये राहत असतो आणि तो काय करत असतो? ऐकत असतो. काय करत असतो? आणि तो ऐकून 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 त्याला पण काय वाटतं? आपण पण काय करू? हालेलुया. 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 ही स्त्री सुद्धा त्याच्या बरोबर काय करत होती? काय सांगितलंय? तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही दररोज ती त्याच्या बरोबर काय करत होती? बोलत होती. दररोज बोलत होती. आणि पुढे काय सांगितलंय? बोलत असताही तिच्यापाशी निजावयास किंवा तिच्या जवळ असाव्यास तो तिचे काय करा ना? दररोज त्याला काय करायची? आकर्षून घेण्याचा काय करायची? प्रयत्न करायची. पण तो मात्र त्या गोष्टीमध्ये काय करत नव्हता. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, पाप तुम्हाला एकदाच नाही पकडणार. कसं नाही पकडणार आहे? अगोदर हळूहळू ते तुम्हाला काय करणार आहे? त्याच्याकडे आकर्षून घेण्याचा काय करणार आहे? प्रयत्न. हालेलुया. 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 पुढे काय सांगितलंय? एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करावयास घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही मनुष्य ते घरात नव्हते. तो काय करण्यासाठी गेला होता घरामध्ये? आणि तिथं कोणीच काय नव्हते, आणि तो तिथं काय करत होता? काम करत होता. हालेलुया. हालेलुया. पुढे काय सांगितलं? तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी नीच. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. तो तिला काय म्हटलं? ती काय म्हणली त्याला? आता घरात कोणीच नाही ना, आता मात्र तू माझ्या सोबत काय कर? हालेलुया. हालेलुया. पण त्याने त्याचे जे वस्त्र आहे ते तिथंच टाकून तो काय आला? काय आला? हालेलुया. सैतान नेहमी अडकवण्याचा प्रयत्न करेल. सैताना बरोबर इंट्रोगेशन करत बसू नका. सैताना बरोबर त्याचा इंटरव्ह्यू घेत बसू नका. नाहीतर एखादी बहीण व्यभिचारामध्ये आणि तुम्ही तिथं जाऊन काय म्हणताय? मला त्या बहिणीला काय करायचंय? बाहेर काढायचंय. कशामधून बाहेर काढायचंय? व्यभिचाराच्या पापातून. म्हणून पास्टर मी तिच्याकडे काय करत आहे? तिला बाहेर काढण्यासाठी, काउन्सिलिंग करण्यासाठी काय करत आहे? काय करण्यासाठी जाते? काउन्सिलिंग करण्यात जाण्याच्या नादामध्ये तुम्हीच त्या व्यभिचाराच्या पापामध्ये. हालेलुया. हालेलुया. म्हणून काउन्सिलिंग करण्याच्या नादामध्ये जाऊ नका. तर त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा. तिथून काय करा? पळ काढा. तिथून काय करा? जर तुम्ही त्या गोष्टींकडे आकर्षले जाल तर तुम्ही त्या पापामध्ये काय होणार आहे? हालेलुया. हिनं एक अशी अपॉर्च्युनिटी बघितली, घरामध्ये कोणीच नाहीये आणि त्याला काय करण्याचा प्रयत्न केला? माझ्यासोबत काय कर? नीज म्हणत होता. माझ्यासोबत ती काय म्हणत होती? झोप म्हणत होती. हालेलुया. पण त्याला परमेश्वराचं भय होतं. परमेश्वर त्याच्या बरोबर होता. म्हणून ते जे कपडे होते ते कपडे तिथंच टाकून तो काय आला? पळून गेला. हालेलुया. हालेलुया. इथं सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली, ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला. असे तिने पाहिले. आता दुसऱ्यांदा तो बाहेर पळाला होता. कितव्यांदा पळाला होता? पहिल्यांदा पण त्याचे वस्त्र काय करण्यात आले होते? काढण्यात आले. कोणी काढले होते तुम्हाला माहिती? त्याच्या भावाने. त्याच्या भावाने काय केलं? त्याचा जो झगा घातलेला होता त्याने, एकदम त्याच्या वडिलांनी त्याला चांगला सुंदरसा झगा लहानपणी दिलेला होता. तो झगा त्याच्या भावाने त्याच्यावरून काढला आणि त्याला काय केलं तुम्हाला माहितीये? त्याच्यावर रक्त टाकून काय सांगितलं? त्याला कोणत्या तरी हिंस्र पशूने काय केलंय? आता सेकंड टाइम पण सैतानाने त्याच्यावर काय केलं होता? तसाच अटॅक केला. हालेलुया. 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 आणि यावेळेस पण त्याचे काय केले? तो तिथंच वस्त्र टाकून काय आला? हालेलुया. हालेलुया. पुढे सांगितलंय, तेव्हा तिने घरातल्या माणसाला बोलून सांगितले, पहा आमची आबरू घेण्यासाठी त्यांनी हा इब्री मनुष्य घरात आणला आहे. तो मजपाशी निजण्याच्या हेतूने माझ्याजवळ आला. तेव्हा मी मोठ्याने काय केले? काय म्हणली ती? सगळ्या गोष्टी काय आल्या? सगळ्या गोष्टी काय आल्या? कोण म्हणत होतं? ती त्याला काय करत होती? म्हणत होती. पण इथं ती काय बोलली? की हा जो इब्री व्यक्ती आहे, जो योसेफ, तो माझ्यावर काय करण्यासाठी आला होता? माझ्यावर अतिप्रसंग करण्यासाठी आला. आणि मी ती काय करायला लागली? तिथं आरडाओरड करायला लागली. आणि तिनं त्याच्यावर काय केले? एलिगेशन्स लावले. हालेलुया. कशामुळे गोष्टी झाली तुम्हाला माहिती आहे? ती त्याला प्राप्त नाही करू शकली. हिची त्याच्या मनामध्ये काय होती? ईर्ष्या होती. काय होती? अगोदर ती विचार करत होती त्याला कशामध्ये पाडावं? प्रेमाच्या गोष्टीमध्ये पाडावं.
आणि त्याच्यासोबत काय करावा, व्याभिचार. पण ते जमलं नाही म्हणून गोष्टी काय झाल्या. मग काय म्हणली ती, तिला राग आला त्या गोष्टीचा. ती एकदम काय झाली, ईर्ष्येने भरली की मी याला अपॉर्च्युनिटी देते पाप करण्यासाठी, पण तरी सुद्धा पाप माझ्यासोबत काय करत नाही. म्हणून तिला राग आला आणि तिनेच त्याच्यावर काय केले, दोष लावले की हा इब्री व्यक्ती माझ्या घरदाराने घरामध्ये कामासाठी आणला होता आणि हा माझी काय करू पाहते, लुटू पाहते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, जर त्यांनी खरंच त्या गोष्टीमध्ये अडकला असता, कशामध्ये अडकला असता, तर त्याचा काय झाला असता, नाश. त्याचा काय झाला असता. कशामुळे या गोष्टी झाल्या तुम्हाला माहिती आहे, देवाने प्रत्येक व्यक्तीसाठी काय ठेवलेली, एक योजना ठेवली. काय ठेवलेली. पण जर तुम्ही या छोट्या छोट्याशा पापामध्ये जर अडकले तर तुम्ही त्या परमेश्वराच्या योजनेपर्यंत काय करू शकत नाही, पोहोचू शकत नाही. हालेलुया. जर योसेफ या व्यभिचाराच्या पापापासून पळाला नसता तर मी तुम्हाला सांगतो पंतप्रधान कधीच बनू शकला नसता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो जो इथून पळाला आणि पळाल्यानंतर त्याच्यावर दोष लावण्यात आले, त्याला माहित होतं मी सत्याचं आहे, परमेश्वर माझ्या बरोबर आहे, मी त्या गोष्टी केल्या नाही, म्हणून त्याला फक्त कोणती शिक्षा सुनावण्यात आली तुम्हाला माहिती आहे, त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आलं. त्याला कशामध्ये टाकण्यात आलं. ज्यावेळेस मी वचन वाचत होतो त्यावेळेस माझ्या मनात हा विचार येत होता, पोटिफर नावाचा व्यक्ती मिसर देशाच्या राजाच्या हाताखाली अंमलदार आहे, म्हणजे किती मोठी सत्ता त्याच्या हातामध्ये होती. मग त्याने याला एवढी छोटीशी सजा कसं काय सुनावली, फक्त काय तुरुंगामध्ये टाकण्याची. कशामध्ये टाकण्याची, परमेश्वर त्याच्या बरोबर. हालेलुया. कोण बरोबर होत त्या, म्हणून त्याला कोणती सजा सुनावण्यात आली, फक्त तुरुंगात टाकण्याची. जर परमेश्वर त्याच्या बरोबर नसताना तर त्याच्या बरोबर काय झालं असतं सांगता येत नाही, पण परमेश्वर त्याच्या बरोबर होता म्हणून तुरुंगामध्ये त्याला टाकण्यात आलं. आणि तुरुंगामध्ये सुद्धा परमेश्वराने त्याची काय केली, त्याची भेट घेतली आणि परमेश्वराने त्याला त्या तुरुंगातून काढून काय बनवलं तुम्हाला माहितीये, पंतप्रधान म्हणून. काय बनवलं. पण तो जर या व्यभिचाराच्या पापापासून काय झाला नसता, पळाला नसता. मी काय सांगितलं, माणसाचा ओरिजिनल स्वभाव कधी समोर येतो, ज्यावेळेस खूप जास्त प्रेशर आहे, त्या खूप जास्त काय मोह. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून आपलं जे कॅरेक्टर आहे ना त्याला जपणं सगळ्यात काय महत्त्वाचं. हालेलुया. कशाला जपणं महत्वाचं आहे, ज्या ज्यावेळेस तुम्ही वचन वाचता, ज्या ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, ज्या ज्यावेळेस तुम्ही फास्टिंग करता, ज्या ज्यावेळेस तुम्ही एका पास्टरच्या हाताखाली घडत असतात, त्या त्यावेळेस तुम्ही तुमच्या कॅरेक्टर मध्ये बनते. कशामध्ये बनते, कशामध्ये बनते, की तुमचं कॅरेक्टर बदलते, तुम्ही तुमच्या कॅरेक्टर मध्ये चेंज होते. अगोदर जे तुम्ही दारू पिणारे होते, आता तुम्ही येशू मध्ये येऊन तुमचं कॅरेक्टर बदललंय. आता तुम्ही दारू पिणारे नाही, तुम्ही आता प्रार्थना करणारे लोक. हालेलुया. परमेश्वर कुठलं जात किंवा धर्म बदलण्यासाठी नाही आला, तर येशू जो आलाय तो काय बदलण्यासाठी आलाय, कॅरेक्टर बदलण्यासाठी आलाय. काय बदलण्यासाठी आलाय, काय बदलण्यासाठी आलाय, काय बदलण्यासाठी आलाय. पण ज्या ज्या लोकांचे अजूनही कॅरेक्टर बदलले नाही, समजून घ्या त्यांनी अजून येशूला काय केलं नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून काय बदलणं महत्वाचं आपलं. कोणी गवाही देऊ या न देऊ, आपली गवाही देणारा कोणी, कोणी देणारा, कोणी देणारा, कोणी देणारा, कोणी देणारा. तुम्हाला जग म्हणत असलं तू अशी आहे, तू तशी आहे, पण परमेश्वराला माहिती तुम्ही कसे आहेत, म्हणून कोणाला एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाहीये. फक्त तुमचा भरोसा कोणावर असला पाहिजे, त्याच्या नजरेमध्ये तुम्ही खरे असले पाहिजे. बाकी पुऱ्या जगाच्या नजरेत जरी खोटे असले तर काही घेणं देणं नाही. हालेलुया. तर कोणाच्या नजरेमध्ये खरे असले पाहिजे, तुमचं कॅरेक्टर कोणाच्या नजरेमध्ये खरं असलं पाहिजे. म्हणून प्रियांनो हे खूप महत्वाचं आहे. आज तुम्ही ज्या प्रभू भोजमध्ये भाग घेणार आहे त्यावेळेस तुम्ही परमेश्वराकडे साह्य मागणार आहे की प्रभू कदाचित मी अशा रॉंग कॅरेक्टर मध्ये चालत असेल, कदाचित मी अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टीमध्ये असेल, किंवा मी कुठल्याही चुकीच्या गोष्टीमध्ये अजून पहिले कधी असेल, तर मी आज
जसं योसेफाचं जीवन मी बघितलंय की त्याच्या समोर एवढ्या गोष्टी आल्या, भावाने विकलं तरी तो शांत राहिला. त्याला त्याच्या घरधण्याच्या पत्नीने त्याला व्यभिचारामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. तो खरा होता, त्याने काही चुकी न करता सुद्धा त्याला पुढे टाकण्यात आलं, जेलमध्ये. पुढे टाकण्यात आलं, तिथं सुद्धा तो काय राहिला, शांत राहिला. काय राहिला, गुड कॅरेक्टरचे लोक कोणावर भरोसा ठेवतात आणि कुठली परिस्थिती असू दे त्या परिस्थितीमध्ये काय असतात, स्थिर असतात. काय असतात, कारण त्यांचा परमेश्वरावर अतूट असा काय असतो, विश्वास. कसा विश्वास असला पाहिजे, कसा असला पाहिजे, कसा असला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आपला विश्वास परमेश्वरावर कसा असला पाहिजे, अतूट कसा असला पाहिजे, कधी न चुकणारा असा काय असला पाहिजे, हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही एका गुड कॅरेक्टर मध्ये चालणार आहे ना, मी तुम्हाला सांगतो परमेश्वर नेहमी तुमची अगुवाई करणार आहे. तुमची अगुवाई करणारे परमेश्वर प्रत्येक गोष्टीमध्ये. जर तुम्ही कशामध्ये चालणार आहे, गुड कॅरेक्टर मध्ये. जे लोक गुड कॅरेक्टर मध्ये चालत नाही ना, जे लोक वाईट कॅरेक्टर मध्ये, व्यभिचाराच्या पापामध्ये, चुकीच्या गोष्टीमध्ये, परमेश्वर त्यांना अगुवाई करत नाही. त्यांना कोण अगुवाई करतो तुम्हाला माहितीये, सैतान आणि दुष्टात्मा. हालेलुया, 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 हालेलुया. योसेफाच्या जीवनातून आपण काय शिकलो, आपल्याला कसं चालायचं एकदम गुड कॅरेक्टर मध्ये. कशा कॅरेक्टर मध्ये, त्याच्याकडे ती गोष्ट होती, तो दिसायला एवढा सुंदर होता, कोणालाही आकर्षून घेईल असा होता, पण तो मात्र त्या व्यभिचाराच्या पापापासून काय झाला, हालेलुया, हालेलुया. तो त्या व्यभिचाराच्या पापापासून काय झाला. म्हणून आजचे जे योसेफ आहेत, आजच्या ज्या राहिले त्यांना समजून घ्यायचंय की आपण जे आहोत, आपल्या कॅरेक्टरला जपणं खूप काय. एक टाइम येईल ना, त्यास परमेश्वर तुम्हाला बरोबर योसेफासारखं एका मोठ्या गोष्टीवर काय करेल, तुम्हाला अपॉइंट करेल. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही तुमच्या कॅरेक्टरला काय करणार आहे, जपणार आहे. कॅरेक्टरला काय करणार आहे, हालेलुया. समजलं सगळ्यांना. कशाला जपायचं, आपल्या कशाला जपायचंय. आपलं कॅरेक्टर कधी बनणार आहे, ज्यावेळेस परमेश्वराच्या वचनामध्ये आपण काय करणार आहे, मुळावलेले बनणार आहे. हालेलुया, प्रार्थना करणार आहे, फास्टिंग करणार आहे, वचन वाचणार आहे. तुम्हाला परमेश्वर एका एवढ्या अद्भुत आणि गुड कॅरेक्टर मध्ये बनवेल की तुमच्या सारखे लोक कोणीच राहणार नाही. एवढ्या महान गोष्टींना परमेश्वर तुम्हाला अगुवाई करणार. हालेलुया. आज जेवढे पण तुम्ही प्रीचर बघता, जेवढे पण मोठमोठे लोक बघता, ते कशामुळे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांच्या जीवनामध्ये या अशा परीक्षा आल्या होत्या, पण त्यांनी त्या परीक्षेमध्ये कशाला जपलं, त्यांच्या कॅरेक्टर. आणि ज्यांनी नाही जपलं ते काय आले, काय झालं ते, पण ज्यांनी जपलं परमेश्वर त्यांना काय केलेलं आहे, उंच केलेलं आहे. हालेलुया. समजलं सगळ्यांना. कशाला जपायचं, आपल्या कळालं. या प्रयत्न आपले बंद करूया, आपले दोन्ही हात उंच करूया, परमेश्वराकडे मागूया सहाय्य. बोलूया परमेश्वराला की प्रभू तो आम्हाला गुड कॅरेक्टर मध्ये चालवणार. परमेश्वर तो आम्हाला गुड कॅरेक्टर बनण्यासाठी तो आम्हाला विशेष करून तुझी कृपा दे प्रभू. जसं आम्ही योसेफाच्या जीवनातून शिकलो पित्या की खरंच योसेफ एवढ्या दिसायला सुंदर असताना सुद्धा त्या व्यभिचाराच्या पापामध्ये पडला नाही, कारण परमेश्वर त्याच्या बरोबर होता. तो जपत होता परमेश्वराच्या त्या प्रत्येक गोष्टीला. त्याला माहित होत्या परमेश्वराच्या त्या आज्ञा. म्हणून प्रियांनो, आपण मागूया त्या परमेश्वराकडे की हो प्रभू येशू तू आम्हाला सहाय्य कर. कारण आपण बघतो प्रभू येशू सुद्धा एका गुड कॅरेक्टर मध्ये चालणारा परमेश्वर होता. म्हणून त्याच्या कॅरेक्टर मध्ये तो चालत होता, म्हणून त्याच्याद्वारे एवढे महान आणि अद्भुत गोष्टी झालेल्या. बघतो प्रभू येशूच्या जीवनाकडे पण ज्यावेळेस आपण बघतो, प्रभू येशू ख्रिस्त एवढ्या गुड कॅरेक्टर मध्ये चालला की त्याने अद्भुत गोष्टी या पृथ्वीवर केल्या. कारण की प्रियांनो, अभिषेक एका गुड कॅरेक्टरला शोधते. तुम्ही जर विचार करत असाल मला अजून जास्त अभिषेक पाहिजे माझ्या जीवनावर, तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरला बदलायचं आहे. तुम्ही तुमच्या कॅरेक्टरला बदलणार आहे, अनॉइंटिंग तुमच्या मागे पडणार आहे, अनॉइंटिंग तुमच्यावर उतरणार आहे. कारण अनॉइंटिंग अशा कॅरेक्टरला बघत असतो जे कॅरेक्टर एकदम गुड आहे, एकदम चांगलं आहे, एकदम शुद्ध आहे. कारण परमेश्वरचं वचन सांगतं जे शुद्ध अंतःकरणाचे ते परमेश्वराला बघतो. प्रभू जसं आम्ही प्रभू भोज मध्ये भाग घेणार आहोत,
प्रभू तू आमच्या कॅरेक्टरला बदलणार हो प्रभू, आम्ही प्रत्येक त्या पापांना कबूल करून क्षमा मागून सोडून देणार आणि आम्ही त्या प्रकाशामध्ये चालणार आहे. आणि वाद येतो तू प्रभू आम्हाला योसेफाच्या जीवनाच्या द्वारे शिकवलंच परमेश्वर की खरंच तू या मंडळीमध्ये या लोकांमध्ये असे योसेफ तयार केले परमेश्वर, जे खरंच त्या योसेफासारखे होते प्रभू. प्रभू तू सगळ्या मंडळीला एका गुड कॅरेक्टर मध्ये तू बनवतेस तुझ्या नावाला धन्यवाद आणि धन्यवाद. येशूच्या नावात मागतो म्हणून